बांकीपूर विधानसभा मतदारसंघ बिहारमधली अशी जागा जिथे 1995 पासून भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला नव्हता, पण हा इतिहास 2026 मध्ये बदलला। नुकत्याच या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे नीरज कुमार यांचा 19,324 मतांनी मोठा पराभव झाला। तसं पाहिलं तर या पोटनिवडणुकीचा बिहारच्या सरकारवर काही एक फरक पडणार नव्हता, कारण बिहारमध्ये भाजप जेडीयू युतीकडे स्पष्ट बहुमत आहे। दोन पक्षांमध्ये सध्या सर्व काही सुरळीत असून मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचं नेतृत्व युतीने मान्य केलंय। त्यामुळे राजकीय दृष्ट्या ही निवडणूक इररिलेव्हंट असायला हवी होती, पण प्रत्यक्षात तसं होतं का? तर अजिबात नाही। बांकीपूर पोटनिवडणुकीची चर्चा फक्त बिहारच नाही तर सगळ्या देशात झाली, कारण या निवडणुकीत फक्त भाजपचा पराभव झाला नाही तर प्रशांत किशोर यांच्यासारख्या नेत्याचा विजय झाला। या विजयामुळे आता प्रशांत किशोर हे बिहारच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेलेत। त्यामुळे आकड्यांच्या खेळात ही निवडणूक जरी इररिलेव्हंट वाटत असली तरी बिहार आणि देशाच्या राजकारणावर तिचा दीर्घकालीन परिणाम होणार आहे। बिहारमध्ये झालेला हा एक पराभव भाजपच्या सत्तेला सुरुंग लावणारा ठरू शकतो असं म्हणलं जातंय। हा विषय नेमका आहे काय? बांकीपूर पोटनिवडणुकीचा बिहार आणि देशाच्या राजकारणावर कसा परिणाम होईल? हा एक पराभव भाजपच्या सत्तेला सुरुंग लावणारा कसा ठरेल? समजून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। पटनाच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाच्या प्रशांत किशोर यांचा 19,324 मतांनी विजय झाला। त्यांना निवडणुकीत एकूण 64,151 मतं मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपच्या नीरज कुमार यांना 44,827 मतं मिळाली। तिसऱ्या क्रमांकावर आरजेडीच्या रेखा कुमारे राहिल्या, ज्यांना 14,273 मतं मिळाली। म्हणजे काय तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरच्या उमेदवारांना मिळूनही प्रशांत किशोर यांच्या एवढी मतं घेता आली नाहीत। हा पीकेंचा फार मोठा विजय आहे आणि हा भाजपचा तेवढाच मोठा पराभव आहे, कारण फक्त 8 महिन्यांपूर्वी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत पीकेंच्या पक्षाच्या 238 पैकी 236 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं। त्या पराभवानंतर पीकेंचं पॉलिटिक्स संपल्याच्या चर्चा असताना त्यांनी जोरदार कमबॅक केला। हा कमबॅक भाजपच्याच सर्वात मोठ्या बालेकिल्ल्यात झाला, त्यामुळे याची चर्चा देशभरात व्हायला लागली आहे। भाजपचा एक पराभव पक्षाच्या सत्तेला सुरुंगा लावणारा ठरू शकतो असं म्हणलं जातंय। हे कसं तेही समजून घेऊ। बांकीपूरचा एक पराभव भाजपच्या सत्तेला सुरुंग लावणारा ठरू शकतो असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे या पराभवामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह समोर येऊ शकतो। मुळात बांकीपूर हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि त्यांच्या कुटुंबाचा पारंपरिक मतदारसंघ आहे। नितीन नबीन हे 2010 पासून तिथे सातत्याने निवडून आले होते। त्याआधी या सीटवरून त्यांचे वडील नबीन किशोर सिन्हा हे भाजपचे आमदार राहिलेत। गेल्या विधानसभा निवडणुकीत नितीन नबीन यांनी ही जागा तब्बल 52,000 मतांच्या फरकाने जिंकली। या जानेवारी महिन्यात नबीन यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली। त्यानंतर एप्रिलमध्ये ते राज्यसभेचे खासदार बनले। त्यांच्याच रिकाम्या झालेल्या सीटवर ही पोटनिवडणूक झाली। आता स्वतः राष्ट्रीय अध्यक्षांची जागा, त्यात भाजपचा 30 वर्षांपासूनचा बालेकिल्ला, त्यामुळे बांकीपूरची पोटनिवडणूक भाजपला जड जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं। पण ही निवडणूक भाजपला फक्त जडच गेली नाही तर तिथे भाजपचा पराभव झाला। थोडक्यात राष्ट्रीय अध्यक्षांच्या जागेवरच भाजपचं नाक कापलं गेलं। आता यामुळे झालं काय तर या पराभवानंतर थेट भाजप अध्यक्षांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहतील। पक्षाचे अध्यक्ष जर त्यांची जागा वाचवू शकत नाहीत तर ते इतर ठिकाणी भाजपला कसा विजय मिळवून देतील असे प्रश्न विचारले जातील। यामुळे भाजपमधले अंतर्गत कलह पहिल्यांदा समोर येऊ शकतात, कारण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची निवड अनेकांसाठी धक्कादायक होती। त्यांच्या आधी या पदासाठी शिवराजसिंह चौहान, भूपेंद्र यादव, मनोहरलाल खट्टर अशा अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या नावांची चर्चा होती, पण या सगळ्या नेत्यांना डावलून नितीन नबीन यांना अध्यक्षपद देण्यात आलं। आता या पराभवानंतर त्यांचं नेतृत्व अडचणीत येऊ शकतं। काही वर्षांपूर्वी हेच काँग्रेसमध्ये घडत होतं। राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष असताना 2019च्या निवडणुकीत त्यांचा अमेठीत पराभव झाला। अमेठीसारखा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला पक्षाच्या हातून गेला। यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पक्षांतर्गत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। गुलाब नबी आझाद, शशी थरूर, कपिल सिब्बल, मनीष तिवारी अशा अनेक जुन्या काँग्रेसी नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाविरोधात जाहीर आवाज उठवला। भविष्यात हेच भाजपमध्ये होईल ही शक्यता नाकारता येत नाही। बांकीपूरचा पराभव भाजपच्या सत्तेला सुरुंग लावणारा ठरू शकतो असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे प्रशांत किशोर यांचं पॉलिटिक्स। प्रशांत किशोर यांचं पॉलिटिक्स काय आहे तर त्यांनी आतापर्यंत तरी जातीचं राजकारण केलेलं नाही।
बिहार हे असं राज्य आहे जिथल्या राजकारणात जात हा फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा आहे। मात्र पीकेंच्या राजकारणाचा फोकस बेरोजगारी, स्थलांतर, शिक्षण, कायदा सुव्यवस्था अशा मुद्द्यांवर असतो। हाच मुद्दा घेऊन ते राजकारणात उतरलेत आणि यावरूनच ते बिहार भाजपचे सर्वात मोठे नेते सम्राट चौधरी यांना टार्गेट करतायत। प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री सम्राट चौधरींच्या शैक्षणिक पात्रतेवरून त्यांच्यावर वारंवार निशाणा साधलाय। पीके उघडपणे आरोप करतात की सम्राट चौधरी हे 7वी फेल आहेत, त्यांच्याकडे असलेली डिग्री खरी नाही असा दावा त्यांनी अनेक वेळा केलाय। भाजप सम्राट चौधरींसारख्या अशिक्षित व्यक्तीला बिहारचा चेहरा बनवत आहे असा आरोप प्रशांत किशोर यांचा असतो। एवढंच नाही तर सम्राट चौधरी यांच्या वादग्रस्त गुन्हेगारी पार्श्वभूमीवरूनही प्रशांत किशोर त्यांना थेट टार्गेट करतात। आज निवडणूक जिंकल्यानंतर पीकेंनी पुन्हा एकदा सम्राट चौधरींवर निशाणा साधला। अपराधी व्यक्तीला मुख्यमंत्री केलं तर राज्याचा विकास होणार नाही असं पीके म्हणाले। आता इतक्या दिवसांपासून प्रशांत किशोर कोणत्याही पदावर नसताना अशा प्रकारचे आरोप करत होते। आता तर ते आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेलेत, त्यांच्या पाठीशी सभागृहाची ताकद आहे। या मुद्द्यावरून आता ते थेट विधानसभेत सम्राट चौधरींना टार्गेट करू शकतात। यामुळे सम्राट चौधरींच्या अडचणी वाढणार हे नक्की। प्रशांत किशोर यांच्यासारख्या नेत्याला विधानसभेत उत्तर देणं भाजपसाठी अवघड काम असणार आहे। समजा प्रशांत किशोर यांच्या आरोपांमुळे सम्राट चौधरींची खुर्ची धोक्यात आली तर साहजिकच बिहारमधल्या भाजपच्या सत्तेला सुरुंग लागू शकतो। याचे आधारे दिल्लीच्या सत्तेला बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही, कारण सम्राट चौधरी हे गृहमंत्री अमित शहा यांच्या अत्यंत जवळचे नेते आहेत। थोडक्यात पीकेंच्या विजयामुळे बिहारपासून दिल्लीपर्यंत भाजपच्या अडचणी वाढणार आहेत। बांकीपूरचा पराभव भाजपच्या सत्तेला सुरुंग लावणारा ठरू शकतो असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे यामुळे विरोधकांचा आत्मविश्वास वाढेल। बिहारच्या बांकीपूर सोबतच मध्य प्रदेशचं दतिया आणि गुजरातचं मंजलपूर या 2 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली। यापैकी बांकीपूर आणि दतिया या 2 ठिकाणी भाजपचा उमेदवार पराभूत झाला। बांकीपूर इथे प्रशांत किशोर जिंकले तर दतियामध्ये काँग्रेसच्या घनश्याम सिंग यांचा विजय झाला। 3 पैकी फक्त गुजरातची जागा भाजपला जिंकता आली। आता यामुळे काय होईल तर या विजयामुळे विरोधकांचा आत्मविश्वास वाढेल। खरं तर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा यामुळे मोदी सरकार सध्या चांगलंच बॅकफुटला आलंय। विरोधकांचा संसदेतला आवाज मोठा झाला असून आता विरोधक थेट अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करतायत। सीजेपीच्या यशस्वी आंदोलनानंतरची ही पहिलीच निवडणूक होती। सीजेपीच्या आंदोलनांना बिहार आणि मध्य प्रदेशात चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी लिटमस टेस्ट मानली जात होती। मात्र या निवडणुकीत ज्या 2 मतदारसंघांवर सर्वांचं लक्ष होतं नेमक्या त्याच मतदारसंघात भाजपचा पराभव झाला। यानंतर आता देशातले मतदार भाजपला नाकारत आहेत असं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जाऊ शकतं। महत्त्वाचं म्हणजे बांकीपूर सारख्या बालेकिल्ल्यात जर भाजपचा पराभव होऊ शकतो तर देशात कुठेही भाजपला पराभूत करणं शक्य आहे। हा कॉन्फिडन्स विरोधी पक्षांमध्ये निर्माण होईल। हाच कॉन्फिडन्स भाजपसाठी धोकादायक आहे। पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश आणि पंजाब सारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत। या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला सत्ता हवीच आहे, मात्र तिथे विरोधी पक्षांचं आव्हान दिवसेंदिवस मोठं व्हायला लागले। उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आक्रमक होत आहे तर पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस मजबूत आहेत। अशा विजयांमुळे या पक्षांना कॉन्फिडन्स मिळाला तर या दोन्ही निवडणुका भाजपसाठी जड जाऊ शकतात। त्यामुळेच हा एक पराभव भाजपच्या सत्तेला सुरुंग लावणारा ठरू शकतो असं म्हणलं जातंय। थोडक्यात काय तर बांकीपूरच्या या एका निवडणुकीचे दूरगामी परिणाम बिहार आणि देशाच्या राजकारणावर होणार आहेत। या निवडणुकीतला भाजपचा पराभव फार मोठा आणि सूचक असून तो पक्षाच्या सत्तेला सुरुंग लावणारा ठरू शकतो। या चर्चांनी आता जोर पकडलाय। तुम्हाला काय वाटतं, हा एक पराभव खरंच भाजपच्या सत्तेला सुरुंग लावणारा ठरेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी भोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।